हालेलुया, प्रेज लॉर्ड. सो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आणि सुंदर सकाळ आपण परमेश्वराचं एक वचन बघूया. स्तोत्रसंहिता याचा 26वा अध्याय आणि 1 ते 5 वचन बघूया. स्तोत्रसंहिता 26वा अध्याय आणि 1 ते 5 वचन. दावीदाचे स्तोत्र आहे. दावीद म्हणतोय, हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर अढळ भाव ठेवला आहे. हे परमेश्वरा मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकांनी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरली नाही. दुर्जनाच्या जनसभेच्या मी द्वेष करतो, दुर्जनाबरोबर मी बसणार नाही. आमेन. दावीद बोलतोय की दावीद परमेश्वराला ऐकून म्हणतो की परमेश्वरा, मी त्या वाईट लोकांमध्ये राहिलो नाही, बसलो नाही, तिथं चाललो नाही, त्यांच्याबरोबर मी संगत केली नाही. जर तुला डाऊट असेल, जर शंका असेल तर मला कसाच लाव, मला माझी परीक्षा बघ. आणि ज्यावेळेस आपण बघतोय की जसं सोनं ज्यावेळेस अग्नीमध्ये जाते आणि पिवळ होते ना, तसंच एक उदाहरण देतोय की दावीद म्हणतोय की मला परीक्षेमध्ये टाक आणि मला तू एक्झाम घे, माझी परीक्षा घे आणि मला त्या प्रॉब्लेम्समध्ये टाक. तर तुला त्यातून मी बाहेर पडल्यानंतर तुला वाटेल की होय, हा खरा होता आणि हा सत्यवाद होता. इथं दावीद एकच म्हणतोय की परमेश्वरा, मला ह्या परीक्षेमधून तू बाहेर काढा. जर तुला डाऊट असेल तर माझी परीक्षा घे. तर वचनात एकच शिकायला मिळते की परमेश्वरा आपण ह्या गोष्टी बोललो पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण परमेश्वरा म्हटलं पाहिजे, प्रभू, जर तुला डाऊट असेल तर माझी परीक्षा घे आणि मला त्यातून बाहेर काढ. आणि दावीद असं म्हणतोय की मी अधम लोकांत बसलो नाही, मी सत्य मार्गाने वागलोय, तुझ्या नियमाप्रमाणे वागलोय आणि मला तुझ्या मार्गाने चालव आणि ह्या प्रॉब्लेम्स मधनं मला बाहेर काढ. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो.